आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान रंगदास स्वामींच्या या पवित्र प्रांगणामध्ये आज या ठिकाणी आज मी स्वतः आरतीला आलो. त्याचं कारण पण तसंच आहे. एक तर माझी या देवावर प्रचंड श्रद्धा आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे. कारण या देवाच्या ठिकाणी जेवढ्या जेवढ्या गोष्टी उभ्या राहिल्या माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी माझं स्वतःचं योगदान आहे. जे गावाने मागितलं ते द्यायचं आजपर्यंत मी काम केलं. कारण मी या पटराशी गेल्या 40 वर्ष माझा अतिशय जवळचा संबंध आहे. आज या विजयी सभेला सन्माननीय या देवस्थानचे अध्यक्ष, या देवस्थानचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आवाज एवढाच आहे, सर्व सन्माननीय असलेले पठार विभागाचे माझे सर्व शेतकरी बंधू भगिनी, पत्रकार बंधू, माझ्या समेत आलेले सर्व माझे सहकारी, अन्य गावचे पेमदारा, नळवणे आणि शिंदेवाडी या गावच्या प्रशासनाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, या गावच्या सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती असेल, देवस्थान असेल आणि सर्व असलेले माझ्या अनेक विभागातले सहकारी, विशेषत्वाने या विभागावर ज्यांनी जीवापाड प्रेम केलं आणि या विभागाचं नेतृत्व ज्यांनी साकारलं ते उद्योजक आणि पाण्याचं दातृत्व ज्यांनी स्वतःच्या खिशातल्या पैशाने केलं ते सन्माननीय पंकज भाऊ कनसे यांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्याप्रमाणे आमचे दुसरा मित्र ज्यांनी मला निवडणुकीमध्ये साथ दिली आणि या तालुक्याला एक वेगळा विचार दिला ते सन्माननीय सुरेश भाऊ वाजगे, आनंद भाऊ रासकर, सचिनजी वाळून, आदरणीय सरपंच शांतरामजी गुंजाळ, आदरणीय शिनू गटकाळ, उपस्थित आमचे सर्व सहकारी आदरणीय, त्याच्यामध्ये आमचे भागवत साहेब असतील आणि उपस्थित आमचा संदीप असेल, आदरणीय आमचे रमेशजी आवटे आणि उपस्थित सर्व सन्माननीय. मी खरं तर सर्वांची नावं घेतली पाहिजे. आपण सर्व सन्माननीय बाबू असेल, आपण सर्व सहकारी. मला कौतुक करायचं आहे आमच्या रंगनाथ धोडीबो आहेरचं. बाळासाहेब पटणार नाही, आपण आहे पांडुशेठ, माझ्यावर नागरे साहेब हे झाले, आमचा शांतराम झाला, आमचा संभाजी झाला. पक्ष कुठलाही असो, झेंड्याने काय फरक पडत नाही, पण शरद सरोन ही समाजाची गरज आहे हे सांगण्याचं काम रंगनाथने केले आयुष्यभर. झेंड्याने काय फरक पडत नाही म्हटले. माणूस जसा छत्रपती शिवराय स्वराज्याच्या झेंड्याकडे उभे राहिले आणि शिवराय ही गरज होती रयतेची. काही लोक वेळेप्रमाणे वागत असतात, पण वेळ चांगली येऊ किंवा वाईट येऊ, शरद सरोने जर या तालुक्याचे जर महाराष्ट्राचे विधिमंडळाचे जर आमदार झाले तर मी माझ्या खिशातले पैसे खर्च करून 101 किलोचे पेढे मी वाटेल हे सांगणारा हा माझा मुलगा, हा दिलदार. खरं आयुष्यात अशी माणसं असतात जे स्वतःला आपल्या आयुष्याचे जोडे करून ओळून टाकतात लोकांच्या अंगावर आणि याच्यामुळे समाज हा वागता राहतो. त्याचा सहज त्याग काही सोपा नसतो. ज्या वेळेला पद नाही, 5 वर्ष खुर्ची नाही, पक्ष नाही, झेंडा नाही, मोठे कार्यकर्ते नाही, मोठ्या पद्धतीचा नेता नाही, पठारला एका वेळेला रिंग रोड करणारा या महाराष्ट्रात पहिला कोण आमदार असेल तर त्याचं नाव आहे शरद सरोन. पांडुशेठ माड्याकडून रस्ता मागायला आला नाही बाळासाहेब. कोण म्हटलं का की हा रिंग रोड करा? कोण म्हणायला आलं? म्हणजे तुम्ही सगळी मंडळी विचारत असताना निर्णायक निर्णय मी केला. त्यावेळेला मला अधिकार मिळत होते, साहेब मतदान छोटे कशाला एवढा खर्च करता? शंकरराव आहे तिथं बसलेले आमचे, एवढा खर्च कशाला करता तुम्ही? मतदान तरी किती? म्हणजे काही लोक राजकारणाचा विचार करतात, पण मी भावनेने चालणारा माणूस आहे. मी हा विचार केला की या माणसांना एकतर हे पठार म्हणजे एका बाजूला आणि अख्खा तालुका खाली आणि आपण वर, आणि मग याचा कोण विचार करणार? मी आयुष्यात सगळ्यात क्रांतिकारी निर्णय केला आणि 1 आणि 2 कोटी नाही. तुला माहिती आहे का त्या रस्त्याची किंमत किती आहे? किती आहे? 12.5 कोटीचा एक रस्ता एक टाइम करणारा मी आमदार ठरलोय या पठारावर, लक्षात ठेवा. मला विशेष कौतुक करायचं आहे ते आणे गावचं आणि माझ्या नळवण्या गावचं यांनी ह्याही निवडणुकीमध्ये आणि भोसलेवाडीचं. नाही म्हणजे आण्याचीच आनंदवाडी बाबा, मी काही नवीन घ्यायचं. मला माहिती आहे सगळ्या वाड्या वाजता, मला माणसं माहित आहेत. मला माहिती आहे कोणी इमानदार पद्धतीने काम केलं, किती काम केलं, कसं काम केलं, मला सगळं माहित आहे. मला यांचं कौतुक केलं पाहिजे.
नलावणे, भोसलेवाडी आणि या विभागाचं मला कौतुक केलं पाहिजे की त्यांनी शरद सरोवरची आन बाण आणि शान सांभाळली ह्या निवडणुकीत. त्याचा पैशा समोर झुकायचा असेल तर ही माणसं कधीच झुकली असतील, पण त्यांनी माझा स्वाभिमान काय घाण ठेवून दिला नाही. मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. ज्यांनी माझं काम केलं त्यांनाही धन्यवाद, ज्यांनी नाही केलं त्याला डबल धन्यवाद. जाऊ दे, त्याच्या स्वभावाला काय औषध असतं, स्वभावाला काय औषध आहे माणसाच्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही आज म्हणताय सगळी मंडळी, कुठे ते आमचे सर, काय नाव त्यांचं, तुषार ना आहेत, तुषार ना. आपण सगळी मंडळी, आदरणीय अध्यक्ष, शरद सोनवणे आमदार झाल्यानंतर त्यांना कोणी सांगावं लागलं नाही की पठाराला पाणी पाहिजे. मी क्रांतिकारी निर्णय केला. तुम्ही इथे असताना तुम्हाला माहित सुद्धा नाही, विजय शिवतारे साहेबांना मी सांगितलं की मला स्पेशल बैठक द्या. म्हटले कशासाठी? म्हटले ज्या तालुक्याने 5 धरणं दिली आणि अर्ध्या महाराष्ट्राला पाणी दिलं, त्या माझ्या पठार विभागाला पहिलं पाणी द्यायच्यासाठी तुम्ही माझी पहिली बैठक लावा आणि ती बैठक मी यशस्वी केली हे तुम्हाला मी सांगतो. मला माहित आहे तुमच्या अडचण काय, तुम्हाला पाणी पाहिजे ते दिलंच पाहिजे. ज्या वेळेला आता जे पहिलं सुप्रम होईल, सुप्रमाचा अर्थ सांगतो, सुधारित प्रशासकीय मान्यता, चेअरमन साहेब. आणि या सुप्रोमामध्ये ज्या वेळेला महाराष्ट्र सही करेल जलसंपदा विभाग, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाणी माझ्या आणि पठार विभागाला देणार म्हणजे देणार, हा माझा शब्द आपल्या सर्वांना. खरं तर मागची 5 वर्ष वाया गेली विकासाची, वाया. विकास हा कागदावर आला, 3,000 कोटी, 3,500 कोटी फक्त शरद सोनवणेला खाली बघायला लावण्यासाठी, पण आलं का काय प्रत्यक्षात? प्रत्यक्षात काहीच नाही.